हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी माझा पहिला व्लॉग करत आहे, तर सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा व लाईक व सबस्क्राईब नक्की करा. आज सकाळचे 5:30 वाजले, पण दुर्वाला व दुर्वाच्या पप्पांना उठायचंच नव्हतं. आज दुर्वाला सुट्टी होती. मग दोघं पण कसे उठतील? मग मी सकाळची सगळी कामे आटपली. सकाळचे बाहेरचं सगळं झाडझूड केलं, साफसफाई केली. त्यानंतर असे वाटले की रांगोळी काढून घ्यावी, पण रांगोळी काढण्यासाठी कोणती डिझाईनच सापडत नव्हती. गुगलवर, यूट्यूबवर खूप शोधाशोध केली. शोधाशोध केल्यानंतर मला एक रांगोळी आवडली, पण ती रांगोळी गुढीपाडव्याची नव्हती. मग मी परत एकदा शोधाशोध चालू केली. शोध करता असताना मला एक रांगोळी परत आवडली आणि ती पाडव्यानिमित्तही होती. मग मी ती काढण्यासाठी सुरुवात केली. काढायसाठी मला जवळपास अर्धा तास लागला. अर्धा तासाच्या मेहनतीनंतर रांगोळी पूर्ण झाली. मग मी घरात येऊन दुर्वाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती परत उठली नाही. तिला खूप समजून सांगितले की दुर्वा उठ, आज आपल्याला सण आहे, आज आपल्याला तयारी करायची आहे, पण तरीही ती उठली नाही. तिचं असं म्हणणं होतं की तू सगळी कामं करून घे, मी नंतर उठते. जेव्हा तिला म्हटलं की आपल्याला दादाकडे जायचं आहे, ती लगेच उठून बसली. पटकन सगळी आंघोळ करून घेतली. मग मला म्हटली की माझं मेकअप कर. आमच्या दुर्वाला मेकअप करायला खूप आवडतं. माझ्यापेक्षा जास्त टाईम तर दुर्वाच मेकअपमध्ये घेऊन जाते. तिचा मेकअप कधी संपतच नाही. असा कर, नाही तसा कर, हे पावडर लाव, हे फाउंडेशन लाव, हे तिचं कधी संपतच नाही. स्कूलला पण जाताना बुक्सपेक्षा जास्त तर आरशाकडेच बघत बसते. मग मी शेवटी तिच्यासाठी पिन आणायसाठी गेले. आमच्या मेकअप क्वीनला पिन पण मॅचिंग लागते. मग मॅचिंग पिन शोधत असताना वेळ गेला. मग शेवटी सापडून मी पिन आणली, तिला पिन लावली. पिन लावून झाल्यानंतरसुद्धा ती म्हणू लागली अजून माझं मेकअप कर. तिचं मेकअप कधी संपणारच नाही. मग तिला खूप समजवले, नाही ऐकल्यावर मग तिला बेबी पावडर लावलं. बेबी पावडर लावतानासुद्धा शांत बसली नाही. पावडर लावताना तिने खूप सारे जोक केले. स्वतःही हसली, मलाही हसवलं. त्यानंतर तिचं कसं तरी करून मी तिला समजवून मेकअप पूर्ण केलं. मेकअप पूर्ण केल्यानंतर मी देवपूजा करायसाठी बसले. देवपूजा करताना खूप सारे फोन आले, पण देवपूजा करताना फोन कसे उचलावेत, मग तिलाच उचलायला लावले. एकदा तिच्या आजीचा फोन आला, एकदा तिच्या चाचूचा फोन आला. मग मी मनोभावे देवाची सगळी पूजा आटपून घेतली. देवांना सगळे फुलं वाहिले. माझी देवपूजा कधीच लवकर आटपत नाही. दुर्वा व दुर्वाचे पप्पा चहासाठी खूप वेळ वेट करतात, पण माझी देवपूजा होईपर्यंत त्यांना चहा देईल तरी कोणी. मग माझी देवपूजा शेवटी संपली. देवांना सगळ्यांना फुलं वाहिले, अगरबत्ती लावली, दिवा लावला आणि मग देवांसमोर रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढत असताना मी टाईमकडे बघितलंच नाही. मग घडीकडे बघितल्यावर 8 वाजलेत असं मला कळालं. मग पटापट आवरून गुढीपाडव्याची तयारी सुरू केली. दुर्वाच्या पप्पांनी आधीच सगळी सामग्री काढून तेवढी माझी मदत केली. त्यांनी आधीच बांबू काढून ठेवला, त्याला धुवून घेतले. त्यानंतर मी कपाटातून जाऊन एक चांगली नवी कोरी साडी काढून घेतली. त्यानंतर त्या साडीच्या निऱ्या करून घेतल्या. निऱ्या केल्यानंतर साडीला बांबूवर लावून त्यावर कलश ठेवायचा होता, पण कलशला तर मी कुंकूच लावायला विसरले. त्यानंतर मग मी कलशला कुंकू लावायसाठी घेतले आणि त्यानंतर ते त्या साडीसोबत जोडायचे होते, पण जोडण्याआधी गाठ्या तर लावाव्या लागतील. मग मी दुर्वाच्या पप्पांना गाठ्या आणून दिल्या व आम्ही दोघांनी मिळून गाठी लावून घेतली. त्यानंतर हार आणला व घातला. त्यानंतर गुढीला बाहेर घेऊन गेले. मग लक्षात आलं की खालची दोरी बांधायची राहिली होती. मग दुर्वाच्या पप्पांनी व त्यांच्या मित्रांनी खालची दोरी बांधून घेतली.
आणि आमची गुढी उभारण्यासाठी तयार झाली. गुढी गेटला उभारत असताना त्यांनी आधी सगळीकडून बघून घेतले की गुढी बरोबर उभारलेली आहे का नाही. सगळं पाहून झाल्याच्या नंतर दुर्वाच्या पप्पांनी त्यांच्या मित्रांना दोरी बांधण्यास सांगितले. दोरी बांधत असताना समोरच्या काकूंनी दुर्वाला बोलवले आणि मग ती तिकडे गेली. त्यानंतर दुर्वाच्या पप्पांनी गुढीची पूजा केली. पूजा करत असताना परत दुर्वा मध्ये मध्ये येऊ लागली. त्यानंतर तिला एका जागेवर बसण्यासाठी सांगितले, तरीही ती बसायला तयार नव्हती. पण शेवटी तिच्या पप्पांचं तर ती ऐकणार. मग ती जाऊन एका जागेवर बसली. दुर्वा एका जागेवर बसल्याच्या नंतर त्यांनी पूजा चालू केली. पूजा केल्यानंतर त्यांनी उदबत्ती लावली आणि त्यांनी इंडियन जुगाड पद्धतीने उदबत्ती लावून घेतली. उदबत्ती लावल्यानंतर त्यांनी बघितले की तिथे खूप सारे पानं मध्ये येत आहेत. मग त्यांनी त्या पानांची आवराआवर केली. आवराआवर केल्यानंतर आमची गुढी खूप शोभून दिसत होती आणि खूप प्रसन्नही वाटत होते. त्यानंतर गुढीला सगळीकडून बघून घेतले की काही चुकीचं तर नाही. त्यानंतर दुर्वाच्या पप्पांनी गुढीसमोर तुपाचा दिवा लावला. तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर त्यांनी गुढीच्या पाया पडली. पाया पडून झाल्यानंतर त्यांनी मला आवाज दिला आणि त्यानंतर मी माझं सगळं आवरून पूजा करण्यासाठी बाहेर आले. पूजा मी सुरू केली. पूजा करत असताना हळदी कुंकू व अक्षदा वाहून घेतल्या. त्यानंतर मी फुलं वाहिले. फुलं वाहिल्यानंतर ओवाळून घेतले. ओवाळून घेतल्याच्या नंतर मी माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनोभावाने गुढीकडे प्रार्थना केली. त्यानंतर आमच्या दुसऱ्या घरी म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाईंकडे जाण्यासाठी मी व दुर्वाचे पप्पा निघालो व आम्ही पोहोचलो. दुर्वा तर पहिलेच तिथे जाऊन बसली होती. जाईल पण का नाही, एक तर होती सुट्टी. मला बघून दुर्वा व दुर्वाची बहीण दोघी पण जणी खुश झाल्या. त्यानंतर मी गुढीच्या पाया पडले. दुर्वा तर मस्तपणे झोका खेळत होती. दोघीही बहिणी खूप खेळत होत्या. दुर्वा खेळत होती आणि तुलसी तिला झोका देत होती. त्यानंतर दुर्वा आणि तुलसीची मैत्रीण पण त्यांना सामील झाली. मी माझ्या दोन्ही जावांनी मिळून स्वयंपाकाला सुरुवात केली. आमच्या गप्पांमध्ये वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. आम्ही तिघींनी पटापट आपापली कामे वाटून घेतली. मला पुरण चांगलं करता येतं म्हणून मी पुरण करायसाठी घेतलं. नेहमी ते काम मलाच मिळतं. पुरणाला साखर टाकून घट्ट करून घेतलं. त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवलं. एका ताटामध्ये काढून घेतलं. तोपर्यंत माझ्या जावांनी पोळ्या करून घेतल्या. पुरण थंड होईपर्यंत आम्ही परत गप्पा मारल्या. त्यानंतर मी कटाची आमटी करायची तयारी सुरू करून घेतली. त्यासाठी सगळ्यात आधी तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकून घेतले. जिरे टाकल्यानंतर लगेच आलं लसूण पेस्ट टाकून घेतला. मग काळा मसाला टाकून घेतला. त्यानंतर पीठ टाकलं. पीठ टाकल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेतले. फ्राय केल्यानंतर त्यामध्ये पुरणाचे पाणी टाकले व त्याला छान पद्धतीने मिक्स केले. पण चुकून माझ्याकडून जास्त पाणी झाले आणि ते 5 मिनिटासाठी उकळून घेतले. तोपर्यंत पुरण थंड झाले. दोन्ही जावांनी पुरणपोळ्या करण्यासाठी सुरुवात केली. पोळ्या करत असताना त्या दोघी खूप बोलत होत्या. त्यामुळे असं झालं की पुरणपोळीमध्ये जास्त भरण्यात आलं. त्यानंतर माझ्या लहान्या जावांनी ते पुरणपोळी लाटायसाठी घेतली. लाटत असतानाही आम्ही तिघीजणी खूप बोलत होतो. त्यामुळे लक्षातच आलं नाही की पुरण किती भरलं. त्यानंतर माझ्या मोठ्या जावांनी पुरणपोळी तव्यावर भाजण्यासाठी टाकली. भाजत असतानाही त्यांचं गॅसकडे व पोळीकडे लक्ष गेलं नाही, ज्यामुळं पोळी मधातूनच फाटली. परंतु दुसऱ्या सगळ्या बाकीच्या पोळ्या टम्मपणे फुगल्या. त्याच वेळात मी व माझ्या लहान्या जावांनी कढी, भजी, पापड व पापुड्या करून घेतल्या. त्यानंतर आम्ही दोघींनी ताट वाढण्याची तयारी केली. ताट वाढत असतानाही मी खूप गप्पा मारल्या. फायनली आमचं ताट पूर्णपणे तयार झालं आणि मग आम्हाला तर भूक लागली होती. आम्ही सगळे फॅमिलीनी पोटभर जेवण केलं. थँक्यू.